माझा वेळ चटकन निघून गेला आणि मी परत एकदा त्या रस्त्यावर झुकलेल्या अवाढव्य शिळेच्या जवळ पोचलो. तेव्हा या दुसऱ्या वेळी मी ती शिळा जवळून बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी आज जेवढा म्हणून भाग फिरलो त्या सर्व आसमंतामध्ये सर्वात धोकादायक जागा हीच. या शिळेवरच्या सपाट जागेवर जर वाघ पडून राहिला तर एखादा माणूस खालून गावाकडे किंवा गावाकडून खाली जाताना बरोबर शिळेच्या खाली येईपर्यंत वाट बघणं एवढंच काम त्याला होतं. खरोखरच फारच धोकादायक होती ही जागा आणि खास लक्षात ठेवायलाच पाहिजे अशी ही बाब होती. परत आल्यावर मला दिसलं की मी मागवलेले रेडे आलेले आहेत, पण आता काहीच करता येण्यासारखं नव्हतं. आमच्या खोलीत आज दिवसभर जाळ पेटून ठेवला होता, त्यामुळे खोलीतली हवा स्वच्छ झाल्यासारखी वाटत होती. पण तरीही बंद खोलीत झोपायचा धोका पत्करायला आज मी तयार नव्हतो. त्यामुळे मी मजबूत काटेरी झोडपं तोडून आणायला सांगितली आणि झोपायला जाण्याआधी उघड्या दरवाजाच्या चौकटीतून ती घट्ट बसून टाकली. कालच्यासारखी आज मला मागच्या जंगलात हालचाल जाणवली नाही, त्यामुळे आज माझी झोपही छान झाली. सकाळी उठल्यानंतर माझा घसाही बऱ्यापैकी सुधारल्यासारखं वाटत होता. ही सकाळ मी गावातल्या लोकांशी गप्पा मारण्यात आणि वाघाबद्दलचे त्यांचे अनुभव ऐकण्यात घालवले. जेवणानंतर मी एक रेडा त्या बाईला तिथं मारलं होतं तिथे आणि दुसरा जिथे मला वाघाचे पगमार्क दिसले होते त्या हेअरपिन वळणावर मारला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी दुसऱ्या रेड्याची जागा बदलली आणि त्याला हेअरपिन वळणावरच पण पाण्याच्या डबक्याजवळ बांधलं. वाघाच्या शिकारीत सर्वसाधारणपणे 2 पद्धती वापरल्या जातात. एक, कोणत्या तरी लपणात मचाणावर बसून वाट पाहणे. 2, हाकारा घालणे. दोन्ही पद्धतीत आमिष म्हणून रेड्याचा वापर केला जातो. आमिष बांधताना वाघ तोडू शकेल, पण आमिष म्हणून बांधलेलं जनावर तोडू शकणार नाही अशा पद्धतीने दोर वापरला जातो. जेव्हा आमिषाची शिकार होते तेव्हा वाघाने रेड्याला जिकडून ओढून नेले त्याच्या आसपास एखादं झाड निवडून त्यावर मचाण बांधून बसणे किंवा त्या भागात हाकारा घालून वाघाला बंदुकांपर्यंत नेणे, या त्या 2 पद्धती आहेत. माझ्या सध्याच्या अवस्थेत मला दोन्ही गोष्टी करता येणं फार शक्य नव्हतं. माझा घसा आता कितीही सुधारला असला तरी अजूनमधून खवखवत होता, त्यामुळे कोणत्याही ठिकाणी आवाज न करता तासनतास बसून राहणं अतिशय अवघड होतं. हा सर्व भाग अतिशय डोंगराळ व दाट जंगलाचा होता आणि त्यात कितीही माणसं मदतीला आली तरी हाकारा घालणं त्यांच्या दृष्टीने धोक्याचं होतं. त्यामुळे मी ठरवलं की आपणच वाघाच्या जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करायचा. यासाठी मी रेड्यांना बांधण्याची जागा फार काळजीपूर्वक शोधली होती. या जागेवर मी 1 इंच जाडीचं आंबाडीच्या वाखेचं 4 दोर पिळून त्याला एक मजबूत खुंटाला बांधून टाकले. वाघ नरभक्षक असो वा नसो, जेव्हा त्यांना कोणताही अडथळा किंवा व्यत्यय येत नसेल तर रात्रीप्रमाणेच ते दिवसाही शिकार करतात. त्यामुळे आता मी दोन्ही रेड्यांच्या जवळ सकाळी आणि संध्याकाळी आळीपाळीने जायला सुरुवात केली. उरलेला वेळ दिवसभर मी माझ्या घशाची काळजी घेत होतो आणि आसपासच्या गावामधून काही बातमी येते का याची वाट पाहत घालवायचो. 4थ्या दिवशी त्या पाण्याच्या डबक्याजवळच्या रेड्याला भेट देऊन मी टेकाट चढायला सुरुवात केली. सूर्यास्ताचा सुमार होता आणि पाय वाटेवरच एक वळण वळून त्या रस्त्यावर झुकलेल्या मोठ्या शिळेपासून 30 यार्डावर पोचलो. तशी अचानक मला अंतर्मनात जाणीव झाली की मला पुढे धोका आहे आणि तो समोरच्या शिळेवर आहे. मी काठकनोलामध्ये आल्यापासून प्रथमच मला हा अनुभव येत होता. 5 मिनिटं शिळेच्या वरच्या कडेला नजर ठेवून मी स्तब्ध उभा राहिलो. तेवढ्या अंतरावर अक्षरशः पापणीच्या लवण्याची देखील हालचाल देखील मला टिपता आली असती, पण तितकीशी सुद्धा हालचाल तिथे होत नव्हती. 10 पावलं टाकून मी परत एकदा स्तब्ध उभा राहिलो. मला कोणतीही हालचाल दिसली नाही, तरी मला थोडा सुद्धा दिलासा मिळाला नाही. मला पक्क माहीत होतं त्या शिळेवर वाघ दबा धरून बसला आहे. आता प्रश्न असा होता की मी यावर काय पावलं उचलायची. मी तुम्हाला सांगितलं आहे की ही टेकडी एकदम उभ्या चढायची आहे. त्यावर मोठमोठे खडक पसरलेले आहेत आणि झुडपं वाढलेले आहेत. थोडी आधीची वेळ असती तर मग मी मागे फिरून मोठा वळसा घालून वरच्या भागातून त्या शिळेकडे पोचलो असतो, पण सूर्यास्ताला फक्त अर्धा तास बाकी होता आणि मला अजून मैलभर अंतर तोडायचं होतं. यामुळे आता पायाखालचा सुरक्षित रस्ता सोडणं मूर्खपणाचं ठरलं असतं. त्यामुळे रायफलचा सेफ्टी कॅच सरकून आणि रायफल खांद्याला लावून मी हळूहळू शिळा ओलांडायला सुरुवात केली. या ठिकाणी रस्त्याची रुंदी 8 फूट होती. या रस्त्याच्या बाहेरच्या कडेला जाऊन मी खेकड्यासारखं तिरकं चालायला सुरुवात केली.
चालताना शिळेवरच नजर रोखल्यामुळे मी पायांनीच खालची पायवाट चाचपत होतो, पुढे सरकत होतो, कारण थोडं जरी चुकीच्या ठिकाणी वजन पडलं असतं तरी खाली खोल दरीत कोसळण्याची भीती होती. अशा प्रकारे वाटचाल तर अगदी कुर्मगतीने होत होती, पण मी जेव्हा बरोबर शिळेच्या समोर आलो आणि हळूहळू ओलांडून लागलो तेव्हा माझ्या आशा उंचावल्या की किमान काही मिनिटं तरी वाघ आपली जागा सोडणार नाही. मी असा चढून वर गेल्यावर तो मला वरून दिसणार होता, पण माझ्यावर शिळेवरच्या सपाट भागावरून झडप घालण्याची संधी हुकल्यावर तो कोणताच धोका पत्करायला तयार नसावा. मी ती शिळा ओलांडतो आहे तेवढ्यात मला शिळेवरून दबक्या आवाजातील गुरगुर ऐकू आली आणि काही मिनिटांनी लगेच प्रथम भेकर त्याचा भुंकल्यासारखा आवाज देत उजव्या हाताला पळत गेलं आणि नंतर 2 सांबरांच्या माद्या टेकाडाच्या माथ्यावरून त्यांच्या मोठ्या आवाजात ढॉक असा आवाज देऊ लागला. आता तर हा वाघ थोडक्यात वाचला होता, पण त्याचं पाहिलं तर मी हे थोडक्यातच वाचलो होतो, त्यामुळे दुःख करण्याचं काहीच कारण नव्हतं. डोंगरावरून ज्या ठिकाणावरून सांबराने त्याला पाहिलं होतं तिथून माझ्या रेड्याच्या गळ्यातील घंटा त्याला नक्की ऐकू आली असती. उरलेला चढ चढून मी जेव्हा शेताडीपर्यंत पोहोचलो तेव्हा काही माणसं जिथे माझ्यासाठी उत्सुकतेने थांबली होती त्यांनीही भेकर व सांबराचे आवाज ऐकले होते. मला वाघ दिसला नाही हे ऐकून त्यांचा तसा विरसच झाला, पण मला उद्याच्या दिवसाबद्दल बऱ्याच आशा होत्या हे सांगितल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. त्या रात्री धुळीचं वादळ झालं आणि नंतर बराच पाऊसही पडला. माझ्या खोलीच्या छताला बरीच भोका असल्याचं मला तेव्हा लक्षात आलं. सर्वच ठिकाणी गळत असताना मला त्यातल्या त्यात कोरडी जागा मिळाली. त्या ठिकाणी मी बिछाणा ओढून घेतला आणि शांतपणे झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा वातावरण एकदम स्वच्छ झालं होतं. पावसामुळे हवेतला धुरकटपणा निघून गेला होता आणि धूळही खाली बसली होती. अक्षरशः गवताचं प्रत्येक पात्र सूर्याच्या उन्हात चमकत होतं. आजपर्यंत मी नेहमी जवळच्या रेड्याला पहिली भेट द्यायचो, पण आज मला अगदी आतून इच्छा होत होती की आज हा क्रम बदलावा. मी माझ्या माणसांना सूर्य चांगला वर येईपर्यंत थांबून मग त्या जवळच्या रेड्यासाठी चारा पाणी घेऊन जाण्यास सांगितलं आणि इतकी वर्ष माझी इमाने इतबारे सेवा केलेली माझी .400 रायफल साफसूफ करून व तेल पाणी देऊन मी स्वतः चकनाचल रस्त्यावर आलो. काल ज्या शिळेमुळे मला एवढी कसरत करायला लागली होती या शिळेमुळे माझी आज मात्र थोडी सुद्धा चलबिचल झाली नाही. शिळा ओलांडल्यानंतर मी काळजीपूर्वक माग दिसतात का ते बघू लागलो, पण रस्त्यावरच्या ओलसर जागेवर येईपर्यंत मला काहीही दिसलं नाही. ही जागा मी मघाशी सांगितल्याप्रमाणे त्या डबक्याजवळ होती. इथल्या मऊ मातीवर मला वाघाचे पगमार्क स्पष्टपणे दिसले. हे ठसे कालच वादळ सुरू होण्यापूर्वीचे होते आणि ते गावाच्या दिशेला जात होते. इथून अगदी जवळच रस्त्याच्या आतल्या बाजूला एक 3 फूट उंचीचा बुटका पण सपाट खडक होता. मागच्या खेपेला मी इथे आलेलो असताना पाहून ठेवलं होतं की या खडकावर उभं राहिलं तर मला रस्त्यावर असलेल्या एका उंचवट्याच्या पलीकडचं दिसू शकत होतं आणि साहजिकच पलीकडे 40 यार्डावर बांधलेला रेडाही दिसू शकत होता. आता जेव्हा मी खडकावर चढलो आणि डोकं उंचावून पाहिलं तेव्हा मला दिसलं की रेडा गायब आहे. हे तर सर्वस्वी अनपेक्षित होतं. वाघ रेड्याला मारून कुठेतरी घेऊन गेला असता तर मला जंगलात त्याचा शोध घेऊन आसपास कुठेतरी तासनतास गुपचूप बसावं लागलं असतं. आणि मगाशी सांगितलंच आहे की माझ्या घशामुळे मला हे शक्य नव्हतं. असं काही होऊ नये म्हणून मी 1 इंच जाडीच्या मजबूत दोराचे 4 पेड एकत्र करून त्याला त्या रेड्याला बांधलं होतं आणि तरीही वाघाने त्याला तिथून नेलं होतं. माझ्या पायात अगदी पातळ रबरी सोलचे बूट होते. अगदी गुपचूप आवाज न करता मी त्या खुंटाला तो रेडा बांधला होता तिकडे गेलो. त्या रेड्याला वादळ होण्यापूर्वी मारण्यात आलं होतं, पण पाऊस थांबल्यानंतर तिथून नेण्यात आलं होतं. तोपर्यंत तरी त्याचा कोणताही भाग खाल्ला गेला नव्हता. 4 पैकी 3 पेड त्यानं चावून तोडले होते आणि 4था हिसक्याने तुटला होता. खरं तर वाघ कधीही असे दोर कुरतडतच नाही, पण या वाघानं तसं केलं होतं आणि नंतर त्या रेड्याला मोहनच्या दिशेने डोंगर उतारावरून उडून नेलं होतं. माझ्या सर्व योजनांचा विचका झाला होता, पण काल पडलेला पाऊस इथे माझ्या मदतीला धावून आला. कालपर्यंत कोरडी ठणठणीत असलेली जमिनीवरची वाळलेल्या पानांची चटई आता मऊ व लवचिक झाली होती आणि आता जर माझ्याकडून चूक झाली नाही तर रेड्याला नेताना वाघाला जो त्रास होणार होता त्याचा मला आता उपयोग होणार होता.
जंगलात घुसताना जर त्यावेळी घाई गडबडीत शॉट घेण्याची वेळ येण्याची शक्यता असेल तर मला रायफल नेट लोड केलेली आहे की नाही याची परत परत खात्री केल्याशिवाय चैन पडत नाही. एखाद्या आणीबाणीच्या स्थितीत रिकाम्या रायफलचा ट्रिगर ओढायचा आणि हॅपी हंटिंग ग्राउंड्समध्येच डोळे उघडायचे. कारण का तर रायफल रोल करायला तुम्ही विसरला होता. या बेफिकिरीला या जगात माफी नाही. त्या शेळेजवळ येण्या अगोदर मी रायफल लोड केल्याचं मला आठवत होतं, तरी आता मी ती परत उघडली, त्यातली काडतूसं बाहेर काढली, रंग उडालेली आणि टोचे पडलेली काडतूसं बदलली, सेफ्टी कॅच खाली वर करून व्यवस्थित चालतोय की नाही हे बघितलं आणि मी ड्रॅगमार्कवरून माग काढण्यासाठी निघालो. आपलं भक्ष्य एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाताना वाघ ज्या खाणाखुणा मागे ठेवून जातो त्याला वापरला जाणारा शब्द म्हणजे ड्रॅगमार्क. कधी कधी गैरसमज निर्माण होतो. वाघ ज्याचं भक्ष्य ड्रॅग करत किंवा ओढत नेत नाहीत तर वाहून नेतो. एकदा तर एका वाघाने पूर्ण वाडीच्या एका गाईला मारून 4 मैल वाहून नेलेलं मी पाहिलं. जर भक्ष्य वाहून नेता येणार नाही इतकं जड असेल तर ते तिथंच टाकलं जातं. भक्ष्य काय आहे आणि ते वाघानं तोंडात कसं पकडलंय यावर या खाणाखुणा स्पष्ट दिसणं हे अवलंबून असतं. समजा भक्ष्य सांबर आहे आणि त्याची मान तोंडात पकडून वाघ चालला आहे. अशा वेळेला त्याचे मागचे पाय जमिनीवरून घासत जाताना स्पष्ट माग दिसते. समजा वाघाने पाठीमागचा अरुंद भाग तोंडात पकडला असेल तर अतिशय अस्पष्ट माग दिसतील किंवा दिसणार सुद्धा नाही. यावेळी वाघाने त्या रेड्याची मान तोंडात पकडली होती आणि त्याचे मागचे पाय जमिनीवर घासत गेले होते. त्या खुणांचा माग काढणं सोपं होतं. साधारण 100 यार्ड हा वाघ डोंगरावरून तिरका उतरत एका चिखलाच्या निसरड्या बांधापर्यंत आला होता. हा बांध ओलांडताना त्याचा पाय घसरला होता. त्याच्या तोंडातून भक्ष्य सुटलं होतं आणि उतारावर 30-40 यार्ड गडगडत जात एका झाडाला अडकून बसला. भक्ष्याचा परत ताबा मिळवल्यानंतर वाघाने त्याला पाठीमागच्या बाजूने पकडलं होतं आणि यापुढे त्याचा एखादाच पाय जमिनीवरून घासत गेल्यामुळे माग अतिशय अस्पष्ट होतं. पण तरीही या उतारावर बुटक्या बांबूंचं रान माजलेलं असल्यामुळे माग काढायला सोपं जात होतं. या बांधावरून खाली घसरल्यामुळे वाघाची दिशा मात्र हरवली होती. त्यानंतरच्या त्याच्या हालचालीवरून असं वाटत होतं की नक्की कुठं जायचं याबद्दल त्याचा गोंधळ उडाला असं. पहिले 100-200 यार्ड तो उजव्या बाजूला गेला. त्यानंतर परत 200 यार्ड सरळ उतरून तो ते भक्ष्य बांबूच्या गचपणातून घेऊन गेला होता. इथे मात्र बांबूमधून नेताना त्याला त्रास झालेला दिसला. त्यानंतर डावीकडे वळून 200-300 यार्ड डोंगर उतारावरून पण तिरका जात एका मोठ्या खडकापर्यंत येऊन पोचला होता. या खडकाच्या उजव्या कडेने तो पलीकडे गेला होता. हा खडक वरच्या म्हणजे मी आलो त्या दिशेने जमिनीला लागूनच होता आणि पुढे 20 फुटापर्यंत वर चढत गेला होता. जणू काही त्याच्या पलीकडच्या बाजूला तळाला एखादी कोंडण्यासारखी गुहा असावी असं वाटावं. आणि जर खरोखरच अशी काही जागा तिथे असेल तर मात्र भक्ष्य ठेवण्यासाठी त्याच्यासारखं आदर्श ठिकाण नव्हतं. त्यामुळे माग सोडून मी सरळ खडकावर पाऊल टाकलं आणि अगदी काळजीपूर्वक पलीकडची जमीन इंचानं नजरेखाली घालत पुढे सरकू लागलो. खडकाच्या शेवटी पोचल्यावर वाकून बघितलं तेव्हा माझी जरा निराशाच झाली. कारण खालून हा डोंगर सरळ वर येऊन त्या खडकाला मिळाला होता. मला वाटलं त्याप्रमाणे गुहा वगैरे काहीही नव्हतं. इथून आसपासचा बराच भाग चांगल्यापैकी नजरेखालून घालता येत होता आणि उघड्यावर असल्याने मी तसा सुरक्षित होतो. त्यामुळे मी खाली बसलो. तेवढ्यात मला खाली 40-50 यार्डावर झोडपात काहीतरी लालसर पटेरी दिसलं. जेव्हा आपण जंगलात एखाद्या वाघाचा शोध घेत फिरत असतो तेव्हा कोणतीही लालसर दिसणारी वस्तू वाघाच्या अंगासारखी दिसते. आणि इथे तर मला त्यातला लालसर रंगच दिसत होता असं नाही तर रंगावरचे पट्टेसुद्धा दिसत होते. खूप वेळ मी टक लावून बघत होतो आणि एखाद्या सिनेमातल्या दृश्याकडे तुम्हाला बघायला सांगितलं जातं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा बुरखा ओढल्यावर खरं काय ते कळतं. त्याप्रमाणे मलाही समजलं की तो वाघ नव्हता तर वाघाचं भक्ष्य होतं. लाल रंग रक्ताचा होता तर मगाशी दिसलेले ते पट्टे नसून कातडी काढलेल्या भागात उघड्या पडलेल्या बरगड्या दिसत होत्या. मी मगाशी शॉट घेण्याचा उतावीळपणा केला नाही हे बरंच झालं. कारण साधारण अशा प्रकारच्या घटनेत माझ्या मित्रांनो एका वाघाच्या भक्ष्याच्या शरीरात 2 गोळ्या मारून वाघाची एक मस्त शिकार करायची संधी घालवली होती. सुदैवानं तो चांगला नेमबाज होता आणि भक्ष्याजवळ मचाण बांधायला पाठवलेली माणसं त्याने गोळी मारली त्यावेळी तिथेच होती पण त्यांना काही इजा झाली नाही.
जर एखाद्या वाघानं त्याचं भक्ष्य असं उघड्यावर सोडलेलं असेल तेव्हा हे समजायला हरकत नसते की त्याचं भक्ष्य गिधाड व इतर सफाई कामगारांच्या ताब्यात जाऊ नये, म्हणून तो जवळच कुठेतरी पहारा देत असणार. मला जरी तो दिसत नसला तरी तो जवळपास नाही असं समजण्यात काही अर्थ नव्हता. वाघांना माशाचा फार त्रास होतो, त्यामुळे तो एका ठिकाणी फार काळ झोपू शकत नाही. त्यामुळे मी ठरवलं होतं की तिकडेच गुपचूप बसून राहावं आणि त्याचं भांडं फुटतंय का ते बघावं. मी या निर्णयावर आलो तेवढ्यात माझा घसा खवखवायला लागला. अजूनही मी लॅरिंजायटिसच्या आजारातून सावरलं नव्हतं. हे खवखवणं वाढत जाऊन शेवटी अशा स्थितीला पोहोचलं की आता मला खोकल्याची उबळ दाबणं अशक्य होऊन बसलं. अशा वेळेला चर्चमध्ये असो किंवा जंगलात आपण औंढा गिळून श्वास धरून ठेवण्याचे जे प्रयोग करतो ते सर्व माझे करून झाले तरीही उबळ काही जाईना. तेव्हा मी शेवटी लंगूरचा कॉल देऊन त्यातून सुटका करून घेण्याचा निर्णय घेतला. काही आवाजांचं शब्दात वर्णन करणं अवघड असतं. तुमच्यापैकी जे आपल्या जंगलात फारसे फिरलेले नसतील त्यांच्यासाठी मी लंगूरच्या या कॉलला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतो. त्याचा आवाज खोकल्यासारखा खॉक 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 असा असतो आणि शेवटी खॉकर अशा आवाजात संपतो. जगातील सर्व लंगूर वाघांना पाहिल्यावर आवाज देत नाहीत, पण आपल्या जंगलातील लंगूर मात्र देतात आणि हे आवाज दररोज ऐकत असल्याने वाघ त्यांच्याकडे थोडंसुद्धा लक्ष देत नाही. त्यामुळे हा एकच मार्ग माझ्यासमोर होता. माझी त्यावेळची लंगूरची नक्कल कितपत हुबेहूब होती हे मला माहीत नाही, पण त्यामुळे माझी उबळ मात्र शमली. त्यानंतरही अर्धा तास मी खडकावरच बसून राहिलो आणि जेव्हा माझी खात्री झाली की माझ्या दृष्टिक्षेपात कुठेही तो वाघ नाही तेव्हा मी उतरलो आणि सावकाश भक्ष्याकडे जाऊ लागलो. एक पूर्ण वाढीचा वाघ एका वेळी किती प्रमाणात मांस खाऊ शकतो हे तुम्हाला अचूक सांगता येत नसल्यामुळे मला जरा वाईट वाटते, पण त्याच्या या क्षमतेबद्दल कल्पना यावी म्हणून मी एवढं सांगू शकतो की तो एक सांबर 2 दिवसात साफ करू शकतो, तर एका रेड्याचा 3 दिवसात फडशा पडू शकतो. हा रेडा पूर्ण वाढीचा जरी नसला तरी तो लहान वगैरे अजिबात नव्हता, तरीही या वाघाने त्याच्या एका खाण्यात त्याचा जवळजवळ अर्धा भाग संपवला होता. एवढ्या प्रमाणात मांस पोटात गेल्यावर कोणताही वाघ फार लांब चालत जाऊ शकला नसता. जमीन अजूनही ओलीच होती आणि अजून 1-2 तास तरी ओलसरच राहणार होती. त्यामुळे मी लगेचच वाघ कोणत्या दिशेला गेलाय हे बघायला आणि जमलं तर वाघाच्या शक्य तितक्या जवळ दबा धरून जायला निघालो. भक्ष्याच्या शेजारी खूप ठसे वेडेवाकडे उमटल्याने गोंधळ उडत होता, पण भक्ष्याभोवती वाढत्या वर्तुळात फेरे मारून शेवटी मला वाघ तिथून जातानाचे पगमार्क्स मिळालेच. वाघ बिबळ्यासारखा मऊ गाद्यांचे पंजे असल्यामुळे जनावरांचे माग काढणं तसं अवघड पडतं, पण इतक्या वर्षाच्या अनुभवाने एखादा शिकारी कुत्रा जसा वासावरून माग काढेल तेवढ्या सहजतेने माग काढायला मी शिकलो आहे. अगदी शांतपणे आवाज न करता मी त्या ठशाच्या मागोमाग गेलो आणि साधारण यार्डावर एका 20 चौरस फूट आकाराच्या हिरवळीवरच्या सपाट तुकड्याजवळ पोचलो. तिथं सुगंधी मुळं असलेलं गवत पाडलेलं होतं आणि इथेच वाघाच्या अख्ख्या शरीराचा ठसा त्या गवतावर उमटला होता. इथे तो बराच वेळ लवंडला असावा. मी त्या ठशाकडे बघत त्याच्या आकाराबद्दल अंदाज बांधत असतानाच मला दिसलं की गवताची खाली दबलेली पाती हळूहळू वर येत होती. याचा अर्थ तो वाघ मी इथे येण्याअगोदर फार तर एखाद दुसरा मिनिट तेथून उठला होता. गवताची दाट होणारी ती पाती पाहताच मला प्रथम म्हटलं की मला इकडे येताना पाहिल्यामुळेच वाघ तिथून उठलाय. पण थोडा विचार केल्यानंतर मला कळलं की तसं असणं शक्य नाही, कारण त्याला इथून तो खडक दिसत नव्हता. मग त्याने इतक्या मौसूद आणि आरामशीर बिछाना सोडून का उठावं? माझ्या पाठीवर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे मला याचं उत्तर मिळालं. आता सकाळचे 9 वाजले होते. सूर्याकडे व झाडाच्या शेंड्याकडे पाहिलं समजत होतं की हिरवळीवर ऊन पडायला सुरुवात होऊन 10 मिनिटं झाली होती. हा मे महिना होता आणि अगदी सकाळचे 9 वाजले असले तरी वाघाला उन्हाचा चटका बसायला सुरुवात झाली असणार आणि तो कुठेतरी सावली गाठण्यासाठी गेला असावा. मगाशी मी सांगितलंच आहे की ही हिरवळ जवळजवळ 20 फूट लांब आकाराची होती. मी ज्या बाजूने आलो त्या पलीकडच्या बाजूला एक मोठं झाड त्या हिरवळीवर आडवं पडलं होतं. या झाडाच्या खोडाचा व्यास जवळजवळ 4 फुटाचा होता. हिरवळीच्या मध्यावर मी उभा होतो आणि हिरवळीच्या कडेला ते झाड असल्यामुळे ते माझ्यापासून 10 फुटावर होतं. त्या झाडाची मुळाची बाजू डोंगराकडे होती. इथून वर डोंगर एकदम उभा चढत गेला होता आणि त्यावर झुडपी जंगल माजलं होतं. हे झाड पडल्यानंतर त्याच्या फांद्या सरपणासाठी तोडल्या गेल्या होत्या, पण फांद्याची ही बाजू
डोंगरापासून बाहेरच्या बाजूला अधांतरी होते. झाडाच्या मागेही डाव्या बाजूला डोंगराला अगदी काटकोनात उतार होता आणि त्याच्या ताशीव कातळावरूनच एक अरुंद कपार आडवी जात 30 यार्डानंतर जंगलात घुसलेली होती. वाघाच्या तेथून उठण्याचे कारण ऊन असावं हा माझा अंदाज खरा ठरला तर त्या पडलेल्या झाडाच्या खोडामागची कपारीवरची सावलीची जागा ही त्याच्यासाठी एकदम योग्य ठरणार होती. आता तसं आहे का हे बघायला एकच मार्ग होता, तो म्हणजे झाडापर्यंत चालत जाणं आणि पलीकडे डोकावून बघणं. इथे मला फार वर्षापूर्वी पंच मासिकात पाहिलेल्या एका छायाचित्राची आठवण झाली. सिंहाच्या शिकारीसाठी बाहेर पडलेल्या शिकाऱ्याचा तो फोटो होता. एका खडका खालून जात असताना तो सहज वर बघतो ते सरळ आफ्रिकेतल्या एका महाकाय सिंहाच्या डोळ्यातच. या फोटोच्या खाली लिहिलं होतं, When you go out looking for a lion, be quite sure that you want to see him. हे खरंच होतं की त्या आफ्रिकेतल्या शिकारी मित्राने सिंहाकडे वर बघितलं होतं तर मला आता खाली बघावं लागणार होतं. पण हा फरक सोडला तर दोन्ही घटनांमध्ये बरंच साम्य होतं. एक इंच पुढे सरकत मी त्या झाडाकडे जायला सुरुवात केली आणि जवळजवळ अर्ध अंतर कापल्यावर मला झाडामागच्या त्या खडकावरच्या कपारीवर 3 इंच लांबीची काहीतरी काळी पांढरी वस्तू दिसली. ही कपार बहुतेक जनावरांची नेहमीची पायवाट असावी हे माझ्या लक्षात आलं. बराच वेळ स्तब्ध राहिल्यावर मला कळलं की ते वाघाच्या शेपटीचं टोक आहे. आता हे टोक पलीकडच्या बाजूला होते याचा अर्थ त्याचं डोकं माझ्या बाजूला असणार. ही कपार फक्त 2 फूट रुंद असल्यामुळे वाघ माझ्याकडे तोंड करून दबा धरून बसला असणार. शेपटीचं टोक माझ्यापासून 10-12 फुटावर होतं. वाघाची लांबी 8 फूट ठरली तर त्याचं डोकं माझ्यापासून 4 फुटावर असायला पाहिजे होतं. म्हणजे तो माझं डोकं झाडाच्या खोडावरून दिसता क्षणी झडप घालण्याच्या तयारीत बसला असणार. मला वाघाला तात्काळ ठार मारणारा किंवा विकलांग करणारा शॉट घ्यायचा असेल तर त्याहीपेक्षा जवळ जायला पाहिजे होतं आणि मला माझ्या स्वतःच्या पायाने परतायचं असेल तर हा शॉट अतिशय निर्णायक असायला पाहिजे होता. आणि आता आयुष्यात पहिल्यांदाच मला सेफ्टी कॅच उघडून जंगलात न फिरण्याच्या सवयीचा पश्चाताप होत होता. माझ्या .450 जड रायफलच्या सेफ्टी कॅच उघडतानाच क्लिकचा आवाज बराच मोठा येतो. आताच्या परिस्थितीत असा अनैसर्गिक आवाज इतक्या जवळून ऐकल्यावर 2च गोष्टी शक्यता होती. एक म्हणजे वाघानं माझ्यावर झडप घालणे किंवा चटकन उडी मारून डोंगर उतारावरच्या जंगलात अदृश्य होणे. परत एकदा इंचाने मी पुढे जाऊ लागलो. शेवटी मला संपूर्ण शेपटी नंतर मागचे 2 पाय दिसायला लागले. जेव्हा मला मागचे संपूर्ण पाय दिसले तेव्हा मी आनंदाने नाचायच्याच बाकी राहिलो होतो, कारण मला तेव्हा कळलं की वाघ मागचे पाय अंगाखाली दुमडून झडप घालण्याच्या पवित्र नसून आडवा लवंडला आहे. या 2 फूट रुंदीच्या कपारीवर त्याचे शरीर कसंबसं मावत असल्याने त्याने मागचे पाय डोंगराच्या बाहेरच्या बाजूला लांब केले होते. खालच्या उतारावर वाढलेल्या एक ओकच्या झाडाच्या वरच्या फांद्यावर त्याला आधार मिळाला होता. अजून फुटभर अंतर गेल्यावर मला त्याचं पोट दिसलं आणि त्या संथ रीतीने ते वर खाली होत होतं. त्यावरून कळलं होते की तो शांत झोपला. थोडं अजून पुढे आल्यावर मला त्याचं खांदे व नंतर शेवटी पूर्ण शरीर समोर दिसायला लागलं. हिरवळीचा जो काही शेवटचा भाग त्या झाडाच्या पलीकडे पोचला होता त्या गवतावर त्याच्या डोक्याची मागची बाजू टेकली होती. त्याचे डोळे कच्च्या मिटले होते आणि नाकाचा शेंडा आकाशाकडे होता. रायफलच्या साईड्स त्याच्या कपाळावर जुळून मी ट्रिगर उठला व त्याचा दाब तसाच कायम ठेवून मी सेफ्टी कॅचवर सरकवला. प्रथम सेफ्टी कॅच उघडून नंतर चाप ओढणे हा नेहमीचा क्रम असतो आणि या आणीबाणीच्या प्रसंगात उलटे केल्याने नक्की परिणाम काय होईल याची मला कल्पना नव्हती. पण माझं काम झालं होतं. इतका जोडून मारलेली जड बुलेट त्याच्या कपाळात घुसली तेव्हा त्याचं शरीर साधं थरथरलं सुद्धा नाही. शेपटी तशीच ताट राहिली. मागचे पायही तसेच खालच्या झाडाच्या फांद्यावर असलेल्या अवस्थेत राहिले आणि नाकही आकाशाकडेच राहिले. मी दुसरी आणि काहीशी अनावश्यक बुलेट मारल्यानंतर एकच दर्शनी बदल झाला. तो म्हणजे त्याचं पोट वर खाली होण्याचं थांबलं आणि कपाळावरच्या 2 छोट्या भोकातून रक्त टिपकायला लागलं. वाघ आपल्या इतक्या जवळ असण्याचा इतरांवर काय परिणाम होतो हे मला माहीत नाही, पण माझ्या बाबतीत विचाराल तर भीतीमुळे म्हणा किंवा उत्तेजित अवस्थेमुळे म्हणा माझा श्वास अडकतो आणि थोड्याशा विश्रांतीची मला गरज भासते. मी त्या पडलेल्या झाडाच्या खोडावर बसलो. माझा कसा खवखवायला लागल्या दिवसापासून स्वतःला नाकारलेली सिगरेट पेटवली आणि माझ्या विचारांना वाट मोकळी करून दिली.
कोणतंही काम ठरवल्याप्रमाणे पूर्ण झालं की एक समाधान असतंच. आत्ताच मी पूर्ण केलेलं कामही याला अपवाद नव्हतं. मी या ठिकाणी येण्याचं कारणच मुळी या नरभक्षकाचा बंदोबस्त करणं हे होतं. 2 तासापूर्वी मी वरचा रस्ता ओलांडल्यापासून या क्षणापर्यंत सर्व गोष्टी मनासारख्या घडत आल्या होत्या, अगदी माझी लंगोटच्या आवाजाची नक्कल धरून. आणि याबद्दल मी साहजिक अत्यंत समाधानी होतो. पण माझ्या बाबतीत शेवट मात्र फारसा मनासारखा झाला नव्हता, कारण मी एका उमद्या जनावराला माझ्यापासून फक्त 4 फूट झोपलेल्या अवस्थेत ठार मारलं होतं. अर्थात या संदर्भातल्या या माझ्या वैयक्तिक भावना आहेत आणि इतरांना त्यात स्वारस्य असण्याचं काही कारण नाही. पण जर माझ्याप्रमाणेच तुम्हालाही हा किलाडूपणा नव्हे असं वाटत असेल तर मला माझ्या कृत्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची परवानगी द्या. आता ही कृती करणं आवश्यक होतं, कारण 1. वाघ नरभक्षक होता, त्यामुळे तो जिवंत राहणं केव्हाही घातकच होतं. 2. त्यामुळे त्याला मारताना तो झोपलाय की जागा आहे यामुळे काहीच फरक पडायला नको. 3. तो झोपला आहे हे कळल्यावर मी जर ती संधी सोडली असती तर त्या दिवसानंतर झालेल्या प्रत्येक नरबळीला जबाबदार मी असतो. माझे हे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला जरी पटलं तरी मनात एक रुखरुख राहतेस की परिणामाला घाबरून म्हणा किंवा हाती आलेली शेवटची संधी हुकेल म्हणून म्हणा किंवा दोन्हीमुळे म्हणा, पण मी झोपलेल्या जनावराला एकवार जागा करून त्याला ही शस्त्र उचलण्याची संधी द्यायला पाहिजे होती. असो, वाघ मेला होता हे नक्की, आणि आता जर मला माझी ट्रॉफी खालच्या दरीत कोसळून वाया जाऊन द्यायची नसेल तर त्याला लवकरात लवकर कपारीवर उडून गवतावर आणायला पाहिजे होता. मग मी पडलेल्या झाडाला टेकून रायफल उभी केली, वरच्या पायवाटेवर चढून आलो आणि शेताडीजवळ आल्यावर हाताचा भोंगा करून जोरात हाळी दिली. मला दुसऱ्यांदा हाळी मारण्याची गरज पडली नाही, कारण माझ्या माणसांनी त्या जवळच्या रेड्याला चारा व पाणी देऊन परत येताना 2 शॉटचे आवाज ऐकले होते. त्यांनी शक्य तेवढ्या गावकऱ्यांना जमवलं होतं आणि आता माझी हाक ऐकल्या ऐकल्या ते सर्वजण डोंगर उतरून खाली यायला लागले. लगेच मजबूत दोर व कुऱ्हाडी जमवल्या गेल्या आणि आम्ही सर्वजण डोंगर उतरून खाली गेलो. वाघाच्या शरीराभोवती तो दोर बांधल्यावर त्याला कपारीवरून आडव्या पडलेल्या झाडावर आणि नंतर हिरवळीवर उडून आणलं. त्या ठिकाणी त्याची कातडी काढण्याची माझी इच्छा होती, पण गावातल्या लोकांनी मला विनंती केली की त्याच्या बायकांना मुलांना स्वतःच्या डोळ्यांनी वाघाचं कलीवर बघायला मिळालं नाही तर ते नाराज होतील, आणि ज्या वाघाच्या दशतीखाली त्यांनी इतके दिवस काढले होते तो खरोखरच संपला आहे हे बघण्याचं समाधान त्यांना मिळू दे. वाघाला बांधून नेण्यासाठी वाचे तोडले जात असताना मला दिसलं की काही गावकरी त्या वाघाच्या पायावरून हात फिरून बघत आहेत आणि वाघाला कोणतीही जखम न झाल्याचा त्यांचा दावा खरा असल्याबद्दल समाधान करून घेत. फॉरेस्टर हटपाशी एका मोठ्या झावड्याच्या सावलीत ते धूळ ठेवलं गेलं आणि दुपारपर्यंत ते त्याच्या ताब्यात असेल असं मला सांगितलं गेलं. यापेक्षा जास्त वेळ मी त्यांना देऊ शकत नव्हतं, कारण ऊन कडाक्याचं होतं आणि अशा हवेत केस गळण्याची आणि कातडी खराब होण्याची शक्यता असते. मी स्वतःसुद्धा त्या वाघाला फार जवळून बघितलं नव्हतं. दुपारी 2 वाजता जेव्हा मी कातडी काढायला सुरुवात केली तेव्हा मला दिसलं की त्याच्या पुढच्या डाव्या पायाच्या आतल्या बाजूचे केस झडलेले आहेत. कातडीला छोटी छोटी छिद्र आहेत आणि त्यातून पिवळसा द्रव बाहेर येते, आणि या गोष्टीकडे मी कोणाचंही लक्ष वेधून घेतलं नाही व त्या पायावर सर्वात शेवटी काम करायचं ठरवलं. बाकी सर्व भागातील कातडी काढून झाल्यानं मी छातीपासून ते डाव्या पायाच्या पंजापर्यंत एक मोठा काप घेतला. आता मात्र ही कातडी सोलून काढताना एका मागोमाग एक असे साळींदराचे काटे निघायला सुरुवात झाली. आसपास जमलेल्या लोकांनी एक एक काटा स्मृतिचिन्ह म्हणून स्वतःजवळ ठेवून घेतला. सर्वात लांब काटा 5 इंची होता आणि असे एकूण 25 ते 30 काटे निघाले. छातीपासून ते डाव्या पंजापर्यंतच्या कातडी खालचं मांस साबणासारखं फसफशीत झालं होतं, त्यामुळे होणाऱ्या वेदनामुळेच ते मुख्य जनावर चालताना कळत असावं आणि याच जखमांमुळे तो नरभक्षक बनला असावा. साळींदराचे काटे कित्येक वर्ष न विरघळता वेदना देत राहतात, त्यामुळे नरमासावर जगणं हे त्याला भाग पडलं असणार. आजपर्यंत मी मारलेल्या सर्व नरभक्षक वाघाच्या शरीरातून मी असे 100 ते 150 तरी काटे काढले असतील. त्यातले काही तर 9 इंच लांबीचे आणि पेन्सिल इतके जाडीचे होते. काही काटे हाडात अडकून बसले होते तर सर्वच्या सर्व काटे कातडी खाली रुतले होते. साळींदराची शिकार करतानाच वाघानं हे काटे